स्वातंत्र्य लढ्यासाठी आणि आदिवासी समूहाच्या सामाजिक, न्यायिक, जमिनी आणि वन संवर्धनासाठी लढाई लढणारे महान योद्धा भगवान बिरसा मुंडा यांना आपण ओळखत असतो. यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड येथील रांचीमधील उतीगाऊ येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुगाना मुंडा आणि आईचे नाव कारमेहेतू होते. त्यांचे बालपणीचे शिक्षण हे जर्मन मिशनरी येथे झाले होते, कारण की तेव्हा त्यामध्ये धर्मांतराचे कारण होते की जो शिक्षण घेईल त्याला धर्म स्वीकारावा लागेल जर्मन मिशनरीमध्ये. तर या कारणाने तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव डेव्हिड म्हणून त्यांचे शिक्षण घेतले. तर अशा प्रकारे त्यांचे 1886 ते 1890 मध्ये चौबेसा येथे त्यांचे वास्तव्य राहिले आणि त्यांचे शिक्षण वगैरे झाले. परंतु बिरसा मुंडा यांना जी कठोरता होती धार्मिक शिक्षणाची, जे सक्तीने शिक्षण देत होते धार्मिकतेचे, ते त्यांना वाईट वाटत होते. त्यांनी जे शिक्षण अवगत केले होते त्या शिक्षणाच्या द्वारे त्यांनी महाभारत, रामायण, गीता हे सुद्धा ग्रंथ वाचले होते. पण जे एक वेळेसची गोष्ट आहे की त्यांच्या शिक्षकाने अभद्र टिप्पणी केली होती मुंडा या जमातीविषयी. तर तेव्हापासून त्याने बहिष्कार केला आणि चौबेसा या गावातून त्यांनी ते आपल्या छोटा नागपूर या आपल्या आदिवासी क्षेत्रात पुन्हा पारंपरिक लोक आदिवासींच्या येथे समावेश झाले. तिथे आल्यानंतर त्यांना पुष्कळशा अशा समस्या दिसून आल्या, ज्या प्रकारे ब्रिटिश गव्हर्नमेंट आपला राजस्व कर आकारत होती त्यांच्या विरुद्ध, आपला आदिवासींच्या विरुद्ध, आणि तशाच प्रकारे जे जामीनदार होते, जे सावकार होते, ते सुद्धा शोषण पिळवणूक चालू होती. तर त्या काळामध्ये एक ब्रिटिश गव्हर्नमेंटने कायदा आणला होता 1882 ऍक्ट म्हणून, तो माहित आहे की त्यामध्ये की जो पारंपरिक हक्क होता आदिवासींना आपला जमिनीच्या, वनच्या संवर्धनाच्या, तो त्यांनी हस्तांतर करायचा हक्क आपल्याकडे ठेवला होता आणि तो पारंपरिक हक्क आदिवासी यांना नाकारला होता. तर या सर्व गोष्टींचे सर्व रोष आदिवासी समुदायामध्ये होते. तर याची जाणीव मनामध्ये ठेवून बिरसा मुंडा यांनी लोकजागृती केली जनसमुदायाला. तेव्हा त्या वेळेमध्ये कोणतेच प्रसारमाध्यम नव्हते. त्या वेळेस सुद्धा त्यांनी एक लोकांना संघटित केले, त्यांच्यामध्ये आपले जोरदार भाषण देऊन त्यांना लढवय्यात प्रवृत्ती त्यांच्यामध्ये जागृत केली आणि त्या लढवय्या प्रवृत्तीच्या भरोश्यावर त्यांनी उलगुलांचा नारा दिला. उलगुलांच्या माध्यमातून त्यांनी आपला पांढरा झेंडाच्या द्वारे जिथे जिथे ते आपले आंदोलन करायचे तिथे आपले पांढरा झेंडा स्थापित करायचे आणि लोकांमध्ये एक स्वयंस्फूर्त भावना निर्माण झाली आणि लोकांनी त्यांना आपले अलौकिक नेतृत्व त्यांचे पाहूनसनी त्यांना आपला नेता घोषित केले. तशाच प्रकारे त्यांनी जे आदिवासी समुदाय होता त्यांना धरती आबा असे संबोधण्यात आले. धरती आबाचे अर्थ होते त्यांना देवाचा दर्जा देण्यात आला. तर तेव्हापासूनच आपण भगवान बिरसा मुंडा असे आपण त्यांना संबोधित असतो. तर अशा प्रकारे भगवान बिरसा मुंडा यांनी 1894 पासून जी सुरुवात केली ब्रिटिशांविरुद्ध लढा पुकारण्याची, ती त्यांनी सुरू केली आणि 1895 मध्ये त्यांनी बिरखेत नावाचा धर्म स्थापित केला. बिरखेत या धर्मामध्ये त्यांनी मांस, दारू, खैनी अशा प्रकारे बंदी घातली. निसर्गाची पूजा हे ते आपले दैवत मानत होते. निसर्गाची पूजा करूनच त्यांना आपल्याला देवता म्हणून त्यांनी म्हणले होते. आपले 12 शिष्य त्यांनी तयार केले. 12 शिष्य त्यांनी आपले प्रचाराकरिता केले होते की बिरखेत धर्माची प्रचार होईल म्हणून. तर निसर्गाला सर्वोपरी, निसर्गाचे संवर्धन हे त्यांचे मुख्य हेतू होते. भगवान बिरसा मुंडे यांचे असे म्हणणे होते की अबुआ राज इथे जाना, महाराणी राज टुंबू जाना. याचा अर्थ असा होतो की आपले राज्य येईल आणि महाराणीचे राज्य जाईल. त्या काळामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंट सुद्धा भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्यापासून हादरून गेले होते आणि सर्वांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले होते, जामीनदारामध्ये आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटला सुद्धा. तर त्यांनी 500 रुपयाचे इनाम ठेवले होते बिरसा मुंडा यांच्यावरती. तर काही आमिष लोक असतात की जे आपलेच असतात परंतु ते घात करीत असतात. तर अशाच प्रकारे खबरी देऊन त्यांनी ब्रिटिश गव्हर्नमेंटनी भगवान बिरसा मुंडा यांना कैदेत केले आणि 2 वर्ष ते कैदेमध्ये राहिले. कैदेमध्ये मधून जेव्हा त्याची सुटका झाली तर ते सुटका झाल्यानंतर सुद्धा त्यांनी आपले संघर्ष सुरूच ठेवले, संघटित करून, लोकांना एकत्रित करून. जे ब्रिटिश गव्हर्नमेंट विरुद्ध, जे जामीनदाराविरुद्ध जे संघर्ष त्यांनी सुरू ठेवले ते चालू ठेवले.
आणि समोर जेव्हा एक चंबारी हिलची घटना आहे ती, त्यामध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेमध्ये समोरची दिशा ठरवण्यात आली येणार होती. त्या आंदोलनाच्या दरम्यान मध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटनी तिथे गोळीबार केला. त्या गोळीबारामध्ये जवळपास 400च्या जवळपास लोक मृत्युमुखी पडले होते. परंतु ब्रिटिश गव्हर्नमेंट तिथे फक्त 11 लोक मृत्यू पडले याचा उल्लेख केला आहे. दंबारी हिल या घटनेमध्ये बिरसा मुंडा वाचले आणि समोर त्यांचेवाले आंदोलन सुरू होते. परंतु त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा कैदेत करण्यात आले आणि त्यानंतर मग 3 मार्च 1900ला बिरसा मुंडा यांना सुद्धा कैदेत करण्यात आले. तर 3 महिन्यानंतर ब्रिटिश गव्हर्नमेंटनी ह्याच्या या कारणाने ते मृत्यू झाले बा अशी खबर पसरविली. परंतु ते समोर माहीत पडले की त्यांना स्लो पॉइझन देऊन मारण्यात आले होते. तर अशा प्रकारे भगवान बिरसा मुंडा यांचा जो जीवन प्रवास होता हा फार संघर्षमय जीवन प्रवास होता आणि तो सर्वांना प्रेरित करणारा होता. अवघ्या 25 वर्षाच्या काळात भगवान बिरसा मुंडा यांना धरती आबा देवाचा दर्जा मिळणारे ते एकमेव व्यक्ती आहेत. भगवान बिरसा मुंडा यांनी जो आदिवासींच्या जमिनी न्याय हक्कासाठी जो लढा उभारला होता त्यामध्ये त्यांना यश मिळाले. 1908 मध्ये त्यांनी जी नीव टाकली होती त्या लढ्याची त्याला यश मिळाले 1908 मध्ये. कारण की छोटा नागपूर लेनेन्सी ऍक्ट हा ऍक्ट ब्रिटिश गव्हर्नमेंटने पारित केला, जो आज सुद्धा आदिवासींचे शिल्ड म्हणून प्रोटेक्शन म्हणून त्यांचे संरक्षण करत असते. या कायद्याद्वारे आदिवासींना हक्क मिळाला की त्यांची जी जमीन आहे वनाची ती कोणी बाहेरच्या व्यक्ती घेऊ शकत नाही, ते आदिवासी यांच्याच मालकीची राहील. तर अशा प्रकारे त्यांनी जो लढा उभारला होता ते त्यांच्या मृत्यूनंतर 1908 मध्ये तो यश मिळाला. तर अशा प्रकारे त्यांचे जे व्यक्तिमत्व आहे ते आपल्या सर्वांकरिता एक आदर्श आहे. भगवान बिरसा मुंडा याचा जो आपण काळ बघितला 1875 ते 1900 या अल्प काळामध्ये आपण पाहिलं आहे की त्या काळामध्ये पुष्कळचे क्रांतिकारक जे आहेत ते सुद्धा जन्मले नव्हते. भगतसिंग यांचा सुद्धा जन्म व्हायचा होता. महात्मा गांधी ते सुद्धा त्यांचे सुद्धा भारतामध्ये त्यांच्यावर संघर्ष सुरूच व्हायचा होता. तर यांच्या काळाच्या अगोदरपासून ते ब्रिटिशांबरोबर लढाई देत होते. अशा प्रकारे भगवान बिरसा मुंडा यांनी संघर्ष करून स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आपले एकमेव द्वितीय आदिवासी नेतृत्व साबित केले. आज जर आपण आदिवासींच्या नेतृत्वामध्ये जर आपण पाहू तर भगवान बिरसा मुंडा हे पहिल्या पंक्तीमध्ये येतात. भगवान बिरसा मुंडा यांच्या सन्मानार्थ 15 नोव्हेंबर 2000ला झारखंड या राज्याची स्थापना करण्यात आली. तसेच 15 नोव्हेंबर हा दिवस जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे भारत सरकारने घोषित केले. अशा या महामानवास भगवान बिरसा मुंडा यास कोटी कोटी प्रणाम.